सगळ्यात पहिल्यांदा गणपतीला, सरस्वतीला आणि सद्गुरूंना वंदन करतो. मी जर का आपल्यापैकी प्रत्येकाला विचारलं पेपरमध्ये लिहा एक गोष्ट की जी तुम्हाला निश्चित माहिती आहे तुमच्या आयुष्यात होणार आहे, विच इज राईट, त्याला काही वादच नाहीये. द मोमेंट यू आर बॉर्न, द मोमेंट यू क्राईड, they turn taxes. Well, if you don't earn, you don't pay tax. If you're on dole. So, yes, the moment the clock starts ticking, the clock starts ticking towards the end game. Yeah, so the end game is there. गंमत अशी आहे की तो गेम आपल्याला कसा करायचा आहे याच्यावरती सगळं गणित आहे. म्हणजे आपल्याला ती मार्कंडेयाची गोष्ट सुद्धा माहिती आहे. मार्कंडेय वॉज मुर्कंड ऋषींचा तो पुत्र म्हणून तो मार्कंडेय, आणि मार्कंडेय वॉज व्हेरी शॉर्ट लिव्ड बाय हिज डेस्टिनी. तो 12 वर्षाचं आयुष्य जगणार होता असं त्याला शिवाचं वरदान होतं. आणि ही प्लेड अ लिटिल ट्रिक. त्याने शिवाची पिंडाला धरून बसला तो जेव्हा त्याचा तो क्षण जवळ आला तेव्हा, आणि त्याने मंत्र जपायला सुरुवात केली की जो मंत्र जप त्या यमदूतांवरती भारी पडला आणि त्यांना हकलून लावलं शिवाने, त्यांना परत जाग लावलं आणि मार्कंडेय became चिरंजीवी, lived forever. ह्या गोष्टी आपण ऐकतो पण त्या पुराणांमधून ऐकतो आणि मग त्याची पुराणातले अर्थ लावतो. पण व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ दॅट मंत्र फॉर से आजच्या घडीमध्ये, त्याच्यावरती मी बोलणार आहे. बाय द वे तो मंत्र कुठला? महामृत्युंजय मंत्र, राईट. शिवाची अनुमती घेतो कारण बोलताना काही कमी झालं तर ते अधिक करून घ्या, जास्त झालं तर कमी करून घ्या. शिवाला सुद्धा निवेदन आणि आपणा सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा माझं निवेदन. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. सरळ अर्थ, ओम त्र्यंबकम यजामहे, आम्ही यजन करतो. कोणाचं यजन म्हणजे यज्ञ. ज्या काही पद्धतीने कोणी अभिषेक करेल, कोणी होम हवन करेल, कोणी नामजप यज्ञ करेल, इन व्हॉट एव्हर वे, कोणी सेवा करेल शिवाच्या नावाने, इन व्हॉट एव्हर वे. ओके, ओम त्र्यंबकम यजामहे. कोणाचं यजन करतो आम्ही? त्र्यंबकाचं, द थ्री आयड शिव. सुगंधिम पुष्टिवर्धनम, याचे दोन अर्थ होऊ शकतात की जो कसा आहे, ज्याच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे, आणि पुष्टिवर्धनम, जो अत्यंत बलवान आहे, जो शक्तिमान आहे. पूर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. काकडी जशी सहज फुडली जाते देठापासून, आय डोंट नो इफ यू हॅव प्लक्ड क्युकंबर इन युअर लाईफ, पण एकदम सहजतेने फुडली जाते. त्याचं कारण आहे वेगळं, ते पुढे येणार आहे. ती काकडी जितक्या सहजतेने देठापासून फुडली जाते तितक्या सहजतेने तू माझ्या मनातलं मृत्यूचं भय नाही सकत. ओके, सो द टर्म इज भय. आपल्यापैकी किती जण, जर का मी असं विचारलं, हात वर करा ऑनेस्टली, ज्यांना मृत्यू नको आहे, हु डोंट वॉन्ट टू डाय एव्हर? बरं, आपल्यापैकी किती जणांना मृत्यूचं भय नको आहे? ओके ओके, सो द टर्म इज, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, द टर्म इज वी आर ओके विथ डेथ, पण आम्हाला मृत्यूचं भय नको आहे. सो हिअर इज द कॉन्टेक्स्च्युअलायझेशन. जेव्हा आपण शिवाकडे मागणी करतो, काय करतो? मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मला मृत्यूपासून मोक्ष देतो. मृत्यूपासून मोक्ष नाही, लेट्स कॉन्टेक्स्च्युअलाइज हिअर. मृत्यूच्या भयापासून मला मुक्तता दे. लेट मी लिव्ह फिअरलेस. आपण ही टर्म आपण रोजमर्रा की जिंदगी, कशाला रोज मरायचं? बेसिकली when I'm still alive, I would like to live gracefully, right? So मृत्यू नको मला तू माझ्याकडून काढून घेऊस, कारण तो आम्ही मागणारही नाही. who want to be miserable for all of that. आम्हाला ते मृत्यूचं भय नाहीसं कर, आणि महामृतात, मृत्यूचं भय नाहीसं कर, पण महामृतात, अमृतापासून नाही बाबा, आम्हाला अमृतापासून वंचित ठेवू नकोस. याचा अर्थ काय आणि हा कसा रिलिव्हंट आहे? आज खरोखर कुठून अमृत असं आहे का की जे मी प्यालो आणि मी अमर झालो? असं नाहीये. सो व्हॉट डज दिस मीन ते आपण पाहणार आहोत. आपण याचा सरळ अर्थ पाहिला, आता थोडासा सटल अर्थाकडे आपण याचा जाऊया. इथे आपण लेट्स बिगिन विथ
उर्वारुक म्हणजे त्याच्यामध्ये टर्म होते, आणि काकडी, व्हेरी क्लोज कनेक्शन. उर्वारुक हा शब्द असा आहे, संस्कृतमधली गंमत आहे, ते सगळं धातूंपासून बनलेलं असतं. इथे उरु हा धातू आहे. उरु म्हणजे काय? पसरत राहणं, व्यापक. आणि उर्वारुक म्हणजे काय? जो आतून पोकळ आहे, जो पसरलेला आहे पण तो आतून पोकळ आहे. इमॅजिन काकडी, पडवळ, झुकिनी हे कसे आहेत? बाहेरून सॉलिड आहे, आतून पोकळ आहे, राईट? ही गंमत आहे. इथे उर्वारुक का म्हटलेलं आहे? कशाच, व्हॉट डज इट सिम्बॉलाइज? अशी कुठली गोष्ट आहे आतून पोकळ आहे, भरलेली आहे? आपल्याला ती बेडकीची गोष्ट आठवते, राईट? आपल्या ते संत एकनाथांचा भारुड आहे ना, त्याच्यामध्ये तो दृष्टांत देतात की ती बेडकी फुगलेली आहे, त्याला पिन लावून त्याची हवा बाजूला काढा वगैरे वगैरे. तर तो अहंकार, हा अहंकार जो आहे हा पसरत जातो, पण तो बाहेरून दिसतो एवढा मोठा, पण आतून पोकळा आहे, त्याच्यामध्ये काही मसाला भरलेला नाही. मग अहंकार चुकीचं आहे का? तर नाही. आपण हाऊ डू आय कॉन्टेक्च्युअलाइज? आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर षड रिपू आहेत, राईट? षड रिपू आहेत, बट इफ यू हॅव टू कॉन्टेक्च्युअलाइज, मला अमृत प्राशन करायचंय म्हणजे काय करायचंय? म्हणजे मला या षड रिपूंना माझं मित्र करून घ्यायचंय. इन लौकिक दृष्ट्या जे मला शत्रू वाटत आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, इफ आय गेट इनटू एन आर्ट टू मेक देम माय फ्रेंड्स, to make a friendship with them and get them to work for my benefit, that is the अमृत जे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्याचं. मग ते अमृत मी कसं मिळणार आहे? या मंत्राच्या प्रभावानेच मिळणार आहे, पण कसं? तर आपण मगाशी टर्म पकडली अहंकार, राईट? आणि दुसरा त्याला कॉन्टेक्स्ट दिला, या अहंकार जर शत्रू आहे तर त्याला मित्र कसा करायचा आहे. इकडे मला आपलं सुंदरकांड जे आहे, तुलसीदास होतं, रामचरितमानस, सुंदरकांड नाही, सुंदरकांड, रामचरितमानसामध्ये जेव्हा हनुमंताला तो मेघनाथ जो आहे इंद्रजित तो पकडून आणतो, नागपाठ बांधून आणि रावणाच्या समेत उभा करतो, तेव्हा खरं तर हनुमानच म्हटलं ना, हनुमानाला समोर उभा करतो रावणाच्या सभेमध्ये, आणि उलटी गंमत होते. खरं तर रावण शुड बी थरथर कापायला पाहिजे, हनुमान शुड बी थरथर कापायला पाहिजे, पण तो बिंदास उभा असतो आणि तो रावणाचेच क्लासेस घेतो तिकडे. आणि तेव्हा बोलताना तो रावणाला म्हणतो की मोहमूल बहुसूल प्रद, मोहमूल बहुसूल प्रद, सूल म्हणजे भाला, तीक्ष्ण काहीतरी, मोहमूल बहुसूल प्रद त्या बहु तम अभिमान भजहु राम रघुनायक कृपा सिंधू भगवान. काय म्हणतोय तो बघूया. तो काय म्हणतो? मोहमूल बहुसूल प्रद, मोहाचं मूळ जे आहे ते खूप टोचणार आहे, बहुसूल प्रद. ते काय आहे मोहाचं मूळ? तो पुढे सांगतो त्या बहु तम अभिमान. अभिमान वाईट आहे का? नाही. अहंकार वाईट आहे का? नाही. मग काय वाईट आहे? तम अभिमान, तम अहंकार. आणि हा तम अहंकार कशातून येतो? जेवढा माझा ती काकडी आहे जेवढी माझी वाढत जाते फॉल्स गोष्टींनी, तेवढा तो माझा तम अभिमान वाढत जातो. म्हणजे काय? मोहाचं मूळ बघा. आता कॉन्सेप्ट कशी आहे? समजा इथे रांग लागलेली आहे, मला तिकडे जायचं आहे, काहीतरी मला मिळतंय, दर्शनाची रांग आहे किंवा कसली रांग आहे, मला चटकन मोह होतो ते रांगेत घुसायचा, राईट? हा मोह मला झाला. कशामुळे झाला? हा तम मोह आहे, हा सात्विक मोह नाहीये, राईट? कारण मी कोणाची तरी जागा चोरणार आहे. पण हा मोह मला का होतो? कारण मला वाटतं मी स्पेशल आहे. आय थिंक आय एम स्पेशल दॅट रेस्ट ऑफ दी अदर्स. म्हणून मला वाटतं मला मध्ये घुसायला पाहिजे, ते मला पहिलं मिळायला पाहिजे, ते पहिलं मला मिळायला पाहिजे, ते प्रमोशन मला मिळायला हवं होतं, राईट? माझ्या मुलाचा पहिला नंबर यायला पाहिजे होता, जरी दुसरं डिझर्विंग असला तरीही. हा तम अहंकार आहे. हा कशामुळे उत्पन्न होतो? मोहमूल बहुसूल प्रद. मला जेव्हा मोह होतो गोष्टींचा, तेव्हा मी दुसऱ्याच्या हक्काचं घ्यायसाठी तयार होतो, आणि त्याच्यातून हे चक्र होतं, आणि त्याच्यातून मी ह्या दुष्टचक्रामध्ये पडत जातो, आणि हा माझा तम अहंकार जो आहे तो वाढत जातो. आणि ज्या प्रमाणात तो वाढत जातो, ज्या प्रमाणात ती काकडी वाढत जाते, त्या प्रमाणात मृत्यूचं भय वाढत जातं माझं. आर वी गुड विथ दिस?
तर भजहू, मग ह्याच्यात तो तमगुण अहंकार सोडून दे, त्यागुण तम अभिमान, भजहू राम रघुनायक कृपा सिंधू भगवानी. मग हे जर तुला मोडायचं असेल तर तुला काय करायचंय? भजहू राम रघुनायक कृपा सिंधू भगवान, परमेश्वराचं नामस्मरण करायचंय. आता म्हणून या ठिकाणी आपण हा मंत्र म्हणतोय, राईट? मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे जसं आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव आपण म्हटलं काय आहे, सगळे वेद वेदांत उपनिषद पुराण आहे, वैभव आहे. तसं आपल्या भक्तीची मोहीम आहे, त्याचा वैभव काय आहे? तर हे मंत्र आहे. आणि हे नाव जे आम्हाला मिळालेलं आहे ते आहे, त्यातलाच हा मंत्र आहे. बाय द वे, दिस मंत्र belongs to Rigveda. So I can't say with my hand on heart की हा मंत्र जो आहे तो ऋषी मार्कंडेयनी लिहिलेला आहे, नाही. हा ऋग्वेदामधल्या 7व्या मंडळातल्या 12व्या सूक्ताची 59वी ऋचा इज दिस महाभक्तीचे मंत्र, तो सर्व ऋषींनी कलेक्टिव्हली लिहिलेला आहे ऋग्वेद. सो आय कांट से की हा अमुक ऋषींनीच लिहिलेला आहे. गॉड नोज हू हॅज रिटन इट, कारण त्यांनी तत्वचिंतनातून सगळं लिहिलेलं आहे. ओके, लेट्स कम बॅक टू दिस नाउ. की आता आपण त्याचा कॉन्टेक्स्चुअलाइज करूया की मग मला मृत्यू घालवायचा की नाही. मृत्यूचं वय, कुठल्या मृत्यूचं वय? आपल्याकडे 9 प्रकारचे मृत्यू सांगितले. मृत्यू नाही, अपमृत्यू सांगितले, राईट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मृत्यू आणि अपमृत्यू? जो आपल्याला नॅचरली येणार आहे तो मृत्यू, राईट? आणि जो अपघाती येतो दॅट इज अपमृत्यू. 9 प्रकारचे अपमृत्यू सांगितले आहेत. बघूया, मला आठवत आहेत का? आपल्या सद्विचारांचा मृत्यू, एक एक गोष्ट नीट प्लीज जस्ट ट्राय टू सिट इन. सद्विचारांचा मृत्यू, सद्गुणांचा मृत्यू, नीतीचा मृत्यू, श्रद्धेचा मृत्यू, प्रेमाचा मृत्यू, स्वावलंबनाचा मृत्यू, पुरुषार्थाचा मृत्यू, यश आणि कीर्तीचा मृत्यू आणि समाधानाचा मृत्यू. तर मला सांगा, हे अपमृत्यू जर का माझ्या आयुष्यात असतील तर मी जिवंतपणीच मरण यातना नाही का भोगत राहणार? आय वुड हॅव स्लीपलेस नाईट्स. जिवंतपणीच मरण यातना मी भोगत राहणार. माझी यश कीर्तीचा जर मृत्यू झाला, माझ्या समाधान जीवनातून जर नाहीसा झाला, तर कसं मी जीवन जगणार? सो हे अपमृत्यू पासून जर का मला मुक्ती हवी असेल, जर का मला मोक्ष हवा असेल, तर मला तमो अहंकार नाहीसा करायचा आहे. आणि तो तमो अहंकार कसा नाहीसा करायचा आहे? पुन्हा त्या एकनाथी भारुडामध्ये ते जे आहे ते म्हणतात, शेवटी तू विंचू चावला काम क्रोध विंचू चावला. मग ह्याच्यावर काय करायचं? तर तो काय म्हणतो, तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुणाचा अंगारा लावायचा. पण कसं इतकं सोपं आहे का? असा अंगारा मिळतो का कुठे घेतला आणि लावला? इट्स हार्ड थिंग, इट्स इझी टू से. आपण मानव आहोत. मानव नावच आपल्याला कशामुळे पडलेलं? बिकॉज वी आर डॉमिनेट बाय अवर मन. आणि मन वढाय यू कॅनॉट कंट्रोल मन. आणि म्हणून मंत्र आपल्याकडे आहे. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते इति मंत्र. याचं मनन केल्यावरती आपलं रक्षण होतं, ते मंत्र. आणि म्हणून हे कनेक्शन आहे. म्हणून मंत्र कॅन प्ले अ व्हायटल रोल. यू कॅन चेंज युअर सेल्फ, यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ विथ मंत्र. कारण ती मंत्राचीच ताकद आहे. मंत्रविज्ञान हे आणखी वेगळं आहे. एक पुढचा टॉपिक कधी चान्स मिळाला तर आपण त्याच्यावरती बोलूया. परंतु ही ताकद आहे. आणि ही ताकद त्या मंत्राची आहे का? कारण मंत्रामध्ये 3 गोष्टी काम करत असतात. एक, मंत्रविज्ञान जे आपल्या ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. दुसरं, ज्यांनी तो मंत्र लिहिलेला आहे तो ऋषी, त्याची स्वतःची ताकद, त्याची तपश्चर्या त्या मंत्रामध्ये उतरलेली असते. आणि तिसरं, त्या मंत्राची अधिष्ठात्री देवता. आता महामृत्यूच्या मंत्राची अधिष्ठात्री देवता कोण आहे? शिव, राईट? शिव. आपण चालायला लागलो अंधारात आणि समोर भूत दिसलं की आपण काय म्हणतो? राम 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 राम. आपण चालायला लागलो आणि समोर घाण दिसली की आपण काय म्हणतो? शिव 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 शिव. हे शिव शिव काय आहे? हे शिवाचं नाव आहे. आपण का शिव शिव नाव घेतो? शिवाचं नाव का घेतो? कारण ती जी घाण बघून मनातलं जे पावित्र्याचा ऱ्हास झालेला, जे डेफिसिट तयार झालेलं आहे, ते इमिडिएटली भरून काढायचं असतं आपल्याला. दॅट्स व्हाय वी से शिव 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 शिव. कारण शिव नाव डिरेक्टली कनेक्टेड आहे कशाशी? पावित्र्याशी, मांगल्याशी. आणि म्हणून जे डेफिसिट तयार होतं, काहीतरी घाण किळसपणा बघितल्यानंतर ते डेफिसिट भरून काढण्यासाठी मी शिवाचं नाव घ्यायला सुरुवात करतो. आणि म्हणून महामृत्युंजय मंत्राची अधिष्ठात्री देवता कोण आहे? शिव आहे. कारण
सत्वगुणाचा अंगारा लावण्याकरता मला शिवच पाहिजे आहे, कारण मला पावित्र्य हीच गोष्ट जी आहे ती बाकी सगळ्या अपवित्र गोष्टींना मारणार आहे. राईट? जो माझा तम आहे, जो चुकीचा आहे, त्या चुकीच्याला काउंटर अटॅक करण्यासाठी मला बरोबर पाहिजे, आणि बरोबर मला सत्वगुणाने मिळतं. आणि सत्वगुण सत्यम शिवम सुंदरम, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. राईट? सत्य, पावित्र्य आणि शिव ह्या गोष्टी एकरूप आहेत. आणि म्हणून जेव्हा आय वोक अप इन द मॉर्निंग, आय फायनलाइज माय टॉपिक, मला कुठला बोलायचा आहे, and then I decided what should I wear. I could not think of anything else other than plain white. एक एक्सरसाइज करून बघा, डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर कल्पना करा. लेट्स डू दिस. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि डोळ्यासमोर असं चित्र आणण्याचा प्रयत्न करा काहीही की जी अत्यंत पवित्र आहे, एकदम पवित्र. इट हॅज टू बी द मोस्ट ऑस्पिशियस थिंग. विचारा जरा काय येतंय डोळ्यासमोर, बघूया आपण. एकदम पवित्र पाहिजे, एकदम पवित्र, सत्व, स्वच्छ, शुद्ध. When you have seen something, open your eyes. एक साधारण काय दिसतं? काय दिसतं कोणाला? Fabulous. अजून anyone? Okay. So when we एक्झॅक्टली, देर यू गो. प्रकाश म्हणजे काय? अगेन तो स्फटिक, स्पॉटलेस. राईट? इफ आय हॅव टू कॉन्टेक्चुअलाइज सगळं, ऑफकोर्स सगळ्यांना त्या स्पॉटलेसची प्रतीक दिसली. कोणाला स्वामी समर्थ दिसले, कोणाला केदारनाथ दिसले, पण मुळात काय आहे तो? शुभ्र प्रकाश. इट्स दॅट स्पॉटलेसनेस इज शिव. राईट? कर्पूर गौर आहे तो, म्हणून शिवाची पिंड काळी जरी असली तरी आपण आता तो कर्पूर गौर आहे, पण त्याची पिंड काळी आहे. बोथ थिंग्स द सेम ऍक्च्युअली, पांढरा आणि काळा. परंतु शिव म्हणजे तो स्फटिक. आणि जेव्हा एखादी पवित्र गोष्ट असते तेव्हा त्या गोष्टीला अजून एक गोष्ट संलग्न असते त्या पवित्र गोष्टीला. ती म्हणजे प्रत्येक पवित्र गोष्टीला एक त्याचा अरोमा असतो. राईट? एक तीर्थप्राशन करताना सुद्धा तुमच्या, त्याला असेल की नाही माहिती नाही, पण तुमच्या मनाला तो सुगंध जाणवतो. देवळात गेल्यावरती ती मूर्ती स्वच्छ तुमच्या मनाच्यावरती तेव्हा एक सुगंध जाणवतो आपोआप. राईट? दॅट इज व्हॉट इट इज. सुगंधित पुष्टीवर्धन. हा कसा रिलेट आहे त्याला? आणि मग पुष्टी कसली? त्या पावित्र्याच्या सुगंधाने कसली पुष्टी होणार आहे? माझ्या भक्तीची पुष्टी होणार आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे बाकी काही नाहीये. भक्ती म्हणजे माझ्या केंद्रस्थानी माझ्या कोणा जीवनाच्या माहिती नाही, पण लेट्स से आपल्या केंद्रस्थानी परमेश्वर आहे आणि आपलं जीवन प्रदक्षिणा आपण का मागतो? सिम्बोलाइजेस दॅट की परमेश्वरा तू माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेस आणि मी माझं जीवन म्हणजे तुझ्या भोवती ही प्रदक्षिणा आहे. ज्या प्रमाणात ते अंतर सुख आलं की मी लांब जातो, दुःख आलं की जवळ येतो. राईट? अशी ती माझी विचित्र आमची प्रदक्षिणा होत असते. भक्ती म्हणजे काय? ती अधिकाधिक ते सर्कल युनिफॉर्म आणि कंडेन्स, कमीत कमी कृतीचं सर्कल करण्याची प्रोसेस ऑर द टूल इज भक्ती. आणि त्या भक्तीनेच ते मला साध्य होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण त्या शिवाजी, त्या क्रम, आणि शिवा मीन्स जस्ट डोंट गो बाय लिटरली शिवा. राईट? शिव आणि महाविष्णू हे काही विरुद्ध नाही आहेत, ते एकमेकांना पूरक आहेत. आता मी ऑलवेज आय गिव्ह वन उदाहरण. सद्गुरु कृपेने आपण मॅग्नेट बघतो. मॅग्नेटला साऊथ आणि नॉर्थ पोल असतं. एक सलग स्ट्रीप आहे. ते मॅग्नेटने मधून कापलं, बरोबर मधून कापलं, तर त्याचा नॉर्थ पोल जातो का निघून? नाही. द छोटा पीस बिकम्स साऊथ अँड नॉर्थ. त्याचे आणखी तुकडे केले, स्टील बिकम साऊथ अँड नॉर्थ. त्याचा बारीक त्याची पावडर जरी केली मी, त्याचे चिप्स जरी केले, तरी वन थिंग इज साऊथ अँड वन थिंग इज नॉर्थ. दॅट इज अ रिलेशन बिटवीन शिव, हरी आणि हर. दे आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. त्याच्यामुळे अरे मग शिवाचीच नाही, आता विष्णूची भक्ती केली तर माझा भक्तीचा भय नाहीसा होणार का? तर तसं नाही आहे. ते सगळं एकमेकांचे त्यांच्या बरोबर संगनमत आहे. बस आय रेस्ट माय केस विथ दिस सेइंग की आपल्याला सत्वगुणाची वृद्धी करूया. जे काही पवित्र मंगल आहे, उदात्त उत्तम, ते करूया.
आणि ते करणं म्हणजेच त्या परमशिवाची भक्ती, ज्याने पावित्र्य मांगल्य उत्पन्न होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच त्या शिवाचं यजन. आणि ते यजन आपण करूया आणि काकडी जितक्या सहजतेने करता येते तितक्या सहजतेने मृत्यूचं भय नाहीसं करूया आणि ग्रेसफुली विल फेस द एंड गेम. थँक्यू फॉर लिसनिंग टू मी.